हाय, मी पूजा आणि मी नागपूर जिल्ह्यात राहते. तर आज मी तुमच्याशी शेअर करते मुळाच्या पत्त्यापासून बनलेली सुकी भाजी. तर सर्वात आधी मी मुळाचे पत्ते बॉईल करून घेतले. बॉईल केल्यानंतर त्याला एका थंड पाण्यामध्ये टाकलं आणि त्याला छान निचळून ते पूर्ण पाणी त्याचं शोषून घेतलं, म्हणजे पूर्ण पाणी असं काढून घेतलं आणि ते सुकं केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढले. त्यानंतर मी कांदा, मिरची आणि टमाटर हे काटले आणि त्याच्यानंतर भाजीला फोडणी दिली. कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरा मोहरी टाकलं आणि त्यानंतर मी कांदा ॲड केला. कांदा ॲड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरची टाकली आणि मिरची टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टमाटर टाकलं आणि ते छान थोडं परतवून घेतलं, मतलब ते थोडं शिजू दिलं. त्यानंतर आपले बेसिक मसाले ॲड केले. बेसिक मसाले ॲड म्हणजे आपलं हळद, मीठ आणि थोडं तिखट ॲड केलं आणि त्यामध्ये थोडं धनिया पावडर सुद्धा टाकलं आणि ते छान असं शिजू दिलं. शिजल्यानंतर मी त्यामध्ये थोडं छान असं होऊ दिलं आणि नमक वगैरे टाकून त्याला व्यवस्थित परतवून घेतलं. त्यानंतर जे आपण मुळ्याचे पत्ते बॉईल करून घेतले होते ते काढले आणि ते बॉईल केलेले पत्ते याच्यामध्ये टाकले आणि ते छान असं शिजू दिलं. सुक्याप्रमाणे भाजी खूप छान बनते आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप मस्त बनते सब्जी. त्यानंतर सगळे मी टिफिन सुद्धा पॅक केले. किटूला पण दिली तीच भाजी आणि यांना सुद्धा दिलं. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.